नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे मध्ये मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2026 ज्याच्या आतुरतेने आपण सर्व विद्यार्थी ग्रामीण आणि शहरी भागातील वाट पाहत होता, त्या जाहिराती संदर्भात न्यू अपडेट आलेला आहे. नेमकी जाहिरात किती दिवसामध्ये येणार आहे हे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आरोग्य मंत्र्यांमार्फतच कळालेलं आहे. तसेच कोणकोणत्या पदांचा समावेश असेल, परीक्षा कोण घेणार आहे, कधी होणार आहे, हे सगळे प्रश्न तुमच्या मनामधील या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहेत. तर आपल्याला आतापासून अभ्यासाला लागायचं आहे. अभ्यास करण्याकरिता आपल्याकडे नवीन बॅचेस या ठिकाणी सुरू झालेले आहेत. जसं की आज 1 ते 3 एप्रिल पर्यंत म्हणजे उद्याचा शेवटचा दिवस आहे मेगा ऑफरचा. हे वेगवेगळ्या बॅचेस आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवक असेल, एमपीडब्ल्यू स्वच्छता निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक असेल, एएनएम, जेएनएम, त्यानंतर सॅनिटरी इन्स्पेक्टर, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, औषध निर्माता अधिकारी, या सगळ्या बॅचेस आपण जॉईन करण्याकरिता आपल्याला नंबर दिलेला आहे 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप मधून सुद्धा तुम्हाला ऍडमिशन घेता येणार आहे. सध्या ऑफर आहे, या ऑफरचा लाभ घ्या. यामध्ये तुम्हाला पीडीएफ सुद्धा देणार आहात. सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स तुम्हाला आपला जो ग्रुप आहे ज्यांनी बॅचला जॉईन झालेले आहेत त्यांना प्रत्येक विषयाच्या प्रिंट आउट काढण्यासाठी, झेरॉक्स काढण्यासाठी मिळणार आहेत. यामध्ये तज्ञ व अनुभवी शिक्षक असतील. सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही किती वेळा पाहू शकणार आहात. ओके, तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी जी काही अपडेट आलेली आहे यामध्ये तुम्हाला समजेल की आरोग्य विभागामध्ये 5,000 कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात येणार आहे. आणि किती दिवसामध्ये? तर बघा काय म्हटलेलं आहे यांनी, येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये. तर जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यात मोठ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांची उभारणी, त्यामध्ये राज्यात अनेक सरकारी रुग्णालय बांधून तयार झालेली आहे. मनुष्यबळाचा प्रश्न असल्याने आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत, सुरू करता येत नाही. त्यामुळे आरोग्य विभागात 5,000 कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ही प्रक्रिया पुढील 1.5 महिन्यात सुरू होणार आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की एप्रिल एंड किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहिरात येणार, म्हणजे येणार 100%. हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं. तर ही आता प्रक्रिया सुरू होणार आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाशजी आंबेडकर यांनी बुधवारी दिली. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या मोहिमेच्या विभागीय कार्यशाळेच्या घटना प्रसंगी आरोग्य मंत्र्यांनी माध्यमाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की यामध्ये आरोग्य विभागातून पायाभूत सुविधा उभारणीचे काम जलद गतीने चालू आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधा बांधून तयार केल्या जात आहेत. तसेच मनुष्यबळाचा प्रश्न आहे. 5,000 कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा मान्यतेचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीसमोर मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे. त्यावर पुढील आठवड्यात बैठक अपेक्षित आहे. भरतीला मंजुरी मिळाल्यानंतर महिना ते 1.5 महिना म्हणजे 1 महिना ते 1.5 महिन्याच्या आत भरती प्रक्रिया सुरू होईल असे ते म्हणाले. तसेच शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार शासनाने घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांची शहराच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. आधी महापालिकेकडे ही सेवा विभागलेली होती, परंतु आता संसर्गजन्य आजार प्रतिबंधक कार्यक्रम व इतर अभियानांतर्गत राबविण्यात त्यामुळे अडचणी येत होत्या. तर आता शहरी आरोग्य आयुक्तालयाचे काम जिल्हा परिषदाकडील आरोग्य विभागाच्या धर्तीवर चालेल. आयुक्तालय महानगरपालिकेच्या आरोग्य सेवावरती बारकाईने देखरेख ठेवेल आणि याचबरोबर आरोग्य मोहिमांच्या अंमलबजावणीला काय होणार आहे, गती सुद्धा मिळणार आहे. या आयुक्तालयाची आस्थापना आणि इतर बाबीवर सध्या काम चालू आहे असं आरोग्य मंत्र्यांनी नमूद केलेलं आहे. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी माहिती दिली आहे की 1.5 महिन्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया सुरू होणार आहे पदभरतीची. माझं गाव आरोग्य संपन्न गाव कार्यशाळेच्या उद्घाटना प्रसंगी यांनी माध्यमाशी संवाद साधलेला आहे. राज्यात 6 नवीन कर्करोग रुग्णालय सुद्धा मंजूर करण्यात आले आहेत. रुग्णालयासाठी आशियाई विकास बँकेकडून एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज सुद्धा उपलब्ध झाले. त्यातील एक कर्करोग रुग्णालय पुण्यामध्ये बांधण्याचा प्रस्ताव असून ते विभागीय स्तरावरील असेल. ओके, त्यानंतर आहे सरकारी योजनांसाठी प्रयत्नशील महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल किंवा आयुष्यमान भारत योजना यांचं एकत्रितपणे राज्यात राबविण्यात येत आहे. या योजना जास्तीत जास्त रुग्णालयामध्ये लागू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच धर्मादाय आणि खासगी रुग्णालयामध्ये योजना लागू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु काही रुग्णालयांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. या कारणाने रुग्णालयामध्ये योजना लागू व्हावी याकरिता प्रयत्नशील आहे. तर आपल्याला यामधील सगळा जो भाग सोडला तर महत्वाचा जो भाग आहे ते लक्षात ठेवायचा आहे की
येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत वेगवेगळ्या पदांच्या, जसं की एएनएम असेल, जीएनएम, ज्यांचा बीएससी नर्सिंग एएनएमचा कोर्स झालेला आहे त्या विद्यार्थ्यांकरिता, ज्यांचं स्वच्छता निरीक्षक किंवा एमपीडब्ल्यूचा कोर्स झालेला आहे, स्वच्छता निरीक्षक झाले असेल तर स्वच्छता निरीक्षक एसआयचा झाला असेल तर फक्त 12वी सायन्स प्लस एमपीडब्ल्यूचा कोर्स असेल ते विद्यार्थी एमपीडब्ल्यू करिता, डीएमएलटीचं झालं असेल तर लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, त्यासोबत ज्यांचं डी फार्म किंवा बी फार्म झाला असेल त्यांच्याकरिता फार्मसिस्ट ऑफिसर बनण्याची संधी आहे. त्यासोबतच आरोग्य सेवकासाठी सुद्धा 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तर या सगळ्या जागा येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होऊन तिथनं पुढे 3 ते 3.5 महिन्यामध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये एकतर टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. तर याच वर्षी तुमची परीक्षा होईल, निकाल सुद्धा लागेल आणि जॉईनिंग सुद्धा दिवाळीपर्यंत तुम्हाला मिळणार आहे. तर आता आपल्याला आपल्या हातामध्ये नेमकं काय करायचं आहे, काय काम आहे, तर फक्त अभ्यास आहे की अभ्यास करायचा आहे. आणि पहिल्यांदा आपली डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत का, एनसीएल संपलेला आहे का, एनसीएल परत काढून घ्यायचा आहे. आणि जास्तीत जास्त अभ्यास करा, रिवाइज झालं पाहिजे, रिव्हिजन सुद्धा तुमच्या एक्झामच्या अगोदर 3 ते 4 वेळा झालं पाहिजे. याच्याकरिता आपल्याकडे अचूक मार्गदर्शनाकरिता तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे सर्व विषयाच्या सर्व पदांच्या आरोग्य विभागाअंतर्गत एएनएम, जेएनएम, स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, आरोग्य निरीक्षक असेल, आरोग्य पर्यवेक्षक असेल, त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, याच्या सर्व तांत्रिक विषय असेल बॅचेस सुरू झालेले आहेत. यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नोट्स या पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला दिल्या जाणार आहेत. टेस्ट सिरीज सुद्धा असेल अवेलेबल. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे. तुमच्या वेळेनुसार तुम्ही कितीही वेळा बघू शकता. परीक्षा विमुख घेतले जाणार आहे, जे परीक्षेला पडणार आहे तेच तुम्हाला शिकवलं जाणार आहे. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याचा 9823442263 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू. आणि ऑफरचा लवकरात लवकर लाभ घ्या, कारण की उद्याचा दिवस ज्या ठिकाणी शिल्लक आहे. ओके, थँक्यू.